हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ANB अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत आरोग्य विभाग पेपर 1 डिसेंबर 2023 रोजी झालेला त्याचं संपूर्ण स्पष्टीकरण आपण इथे घेणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. 9व्या शतकातील राजा मिहिर भोज कोणत्या घराण्याशी संबंधित आहे? आणि याचे पर्याय दिलेले आहेत: प्रतिहार घराणे, वाकाटक घराणे, सुगवंशी घराणे आणि मौर्य घराणे. तर याचं उत्तर असणार आहे प्रतिहार घराणे. पुढचा प्रश्न. RTI ॲक्ट लागू करण्याआधी सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू करण्यात आला? म्हणजे भारतात लागू करण्याआधी सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू करण्यात आला? तर पर्याय दिलेले आहेत: मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, महाराष्ट्र. तर याचं उत्तर असणार आहे तामिळनाडू. पुढचा प्रश्न घेऊ. भारतात ऐरावत सुपर कम्प्युटर जगात कोणत्या स्थानी आहे? आणि पर्याय दिलेले आहेत: 50व्या, 75व्या, 100व्या, 150व्या. तर याचं उत्तर असणार आहे 75व्या स्थानी आहे भारतातील ऐरावत सुपर कम्प्युटर. पुढचा प्रश्न. राण या शब्दासाठी समानार्थी शब्द काय? आता समानार्थी शब्द जे महत्त्वपूर्ण आहेत आणि तलाठी भरतीसाठी विचारण्यात आलेत आणि तसेच सध्या जे जिल्हा परिषदच्या पेपर होत आहेत, एक्झाम होत आहेत, त्यासाठी विचारण्यात येत आहेत, त्यावरती एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि ते महत्त्वपूर्ण आहे, तर तुम्ही जाऊन पाहू शकता. तर राण या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत. पर्याय आपल्याला काय दिले होते ते माहिती नसल्यामुळे राण या शब्दासाठीचे सर्व समानार्थी शब्द इथे घेण्यात आलेले आहेत. त्यासाठी अरण्य पण बरोबर आहे, कानन, वन, विपिन आणि जंगल. रान यासाठी सर्व समानार्थी शब्द हे बरोबर आहेत: अरण्य, कानन, वन, विपिन, जंगल. पुढचा प्रश्न घेऊ. केसरी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर यासाठी सुद्धा सर्व जे समानार्थी आपण इथे घेतलेले ते सगळे अगदी बरोबर आहेत. जसं की पंचानन, वनराज, सिंह, मृगेंद्र, वनराज यांना आपण केसरी या नावाने संबोधतो. पुढचा प्रश्न जे आहे, वारा या शब्दासाठी समानार्थी शब्द विचारलेला आहे. तर वारासाठी सुद्धा अनिल, पवन, वायू, समीरन हे सर्व पर्यायी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न घेऊ. समर या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगा. तर यासाठी आपण सर्व समानार्थी समरचे जे आहेत ते आपण इथे घेतलेले आहेत: युद्ध, रण, संगर, संग्राम, लढाई, समर. हे सर्व समानार्थी शब्द हे समरसाठी उपयुक्त आहेत. अनल या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगा. तर अनल या शब्दासाठी विस्तव, पावक, अग्नी, वणी हे सारे समानार्थी शब्द पर्याय योग्य आहेत. पुढचा प्रश्न आहे, समुद्र यासाठी समानार्थी शब्द सांगायचा आहे आपल्याला. तर यासाठी सुद्धा जे सर्व पर्याय दिलेले आहेत ते अगदी बरोबर आहेत: सागर, सिंधू, रत्नाकर, अर्णव. हे सर्व पर्याय समुद्र पर्यायासाठी संबंधित आहे. तसेच रात्र या शब्दासाठी समानार्थी शब्द विचारला गेलेला आहे. तर त्यासाठी सुद्धा रजनी, यामिनी, निशा म्हणजेच रात्र, शर्वरी म्हणजे रात्र. हे सर्व पर्याय रात्र पर्यायासाठी उपयुक्त आहेत. पुढचा प्रश्न. कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर पर्याय दिलेला आहे: नारायण सुर्वे, भालचंद्र नेमाडे, BY शिरवाडकर, विश्वास पाटील. तर याचं बरोबर उत्तर येणार आहे भालचंद्र नेमाडे. कोसला या कादंबरीचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे. पुढील प्रश्न. RTI अधिनियम कोणत्या वर्षी पारित करण्यात आला होता? RTI अधिनियम कोणत्या वर्षी पारित करण्यात आलेला होता? तर पर्याय दिलेले आहेत: 2003, 2004, 2005, 2006 आणि याचं पर्याय क्रमांक 2005 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न. लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर त्याशी समानार्थी शब्द असलेले आपण संपूर्ण शब्द इथे घेतलेले आहेत. लक्ष्मीसाठी श्री, रमा, कमला, इंदिरा, वैष्णवी हे सर्व शब्द लक्ष्मीसाठी पर्यायी शब्द आहेत. पुढचा प्रश्न. भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? तर पर्याय आहेत: NH40, NH42, NH43, NH44. तर याचं उत्तर असणार आहे NH44, NH44. हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न. अमृत बाजार पत्रिका
हे वर्तमानपत्र कोणत्या नेत्याचे मुखपत्र बनले? तर जहालवादी नेते, मवाळवादी नेते, साम्यवादी नेते यापैकी नाही. याचं उत्तर असणार आहे जहालवादी नेते. ह्याचं अगदी करेक्ट उत्तर राहणार आहे. भारताच्या घटनात्मक विकासाची सुरुवात कोणत्या कायद्याने झाली होती? घटनात्मक विकासाची सुरुवात ही कोणत्या कायद्याने झाली होती? तर पर्याय आहेत 1909, 1773, 1784, 1788. तर याचं उत्तर असणार आहे 1773. पुढील प्रश्न. भारताच्या उपराष्ट्रपतीचं कोणतं संबंधित कलम आहे? उपराष्ट्रपतीचे कोणते संबंधित कलम आहे? तर पर्याय आहेत कलम 52, कलम 53, कलम 60 की कलम 63. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे कलम 63. पुढचा प्रश्न. साबरमती हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? साबरमती हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पर्याय आहेत कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश. तर याचं उत्तर असणार आहे गुजरातमध्ये साबरमती हा प्रकल्प राबवण्यात येतो. पुढचा प्रश्न. पंचायत राज संबंधीचे कलम कोणते? पंचायत राज संबंधीचे कलम कोणते आहेत? तर पर्याय आपल्याला भेटलेले आहेत कलम 30, कलम 40, कलम 50, कलम 60. आणि याचं उत्तर असणार आहे कलम 63. इथे आपण मेन्शन केलेलं नाही, तर कलम जे आहे कलम 63 हे याच्याशी संबंधित आहे. भारतामधील थरचे वाळवंट कोणत्या दिशेला स्थित आहे? भारतामधील थरचं जे वाळवंट आहे कोणत्या दिशेला स्थित आहे? आग्नेय, वायव्य, पंचायत राज संबंधीचे कलम इथे दिलेले आहे. त्याच्यामधील इथे चूक झालेली आहे, माफ करा. तर याचं उत्तर असणार आहे कलम 40. परत इथे घेऊया आपण. पंचायत राज संबंधीचे कलम कोणते आहे? तर कलम 30, कलम 40, कलम 50, कलम 60. तर याचं उत्तर असणार आहे कलम 40. पुढचा प्रश्न. भारतामधील थरचे वाळवंट कोणत्या दिशेला स्थित आहे? तर पर्याय दिलेले आहेत आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य. तर याचं उत्तर असणार आहे वायव्य. पुढील प्रश्न घेऊ. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्येची घनता किती झाली? 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्याची घनता किती झाली? तर पर्याय आहेत 380, 381, 382, 384. आणि याचं उत्तर असणार आहे 382. पुढचा प्रश्न. कंठस्नान घालणे या वाक्याचा वाक्यप्रचार ओळखायचा आपल्याला. तर याचं पर्याय दिलेले आहे ठार मारणे, भरपूर परिश्रम करणे, काढून टाकणे यापैकी नाही. तर याचं उत्तर असणार आहे ठार मारणे म्हणजेच कंठस्नान घालणे होय. पुढील प्रश्न. न कर्त्याचा वार या म्हणीचा अर्थ सांगायचा आपल्याला. न कर्त्याचा वार या म्हणीचा अर्थ. अंथरूण पाहून पाय पसरणे, अतिरेक करणे, काम करावयाचे नसल्यास सबूत सांगून टाळणे. तर याचं उत्तर आहे काम करावयाचे नसल्यास काहीतरी सबब कारण सांगून टाळून देणे म्हणजेच न कर्त्याचा वार. इथून सर्व जे प्रश्न आपण घेणार आहोत ते कालच्या जिल्हा परिषद भरतीच्या पेपरला आलेले आहेत. तर समानार्थी शब्द जे आहे चंद्र यासाठी आहेत इंदू, शशी, हिमांशू, सोम, विदू. हे चंद्र या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत. कावळा समानार्थी शब्द सांगायचा इथे. तर कावळ्यासाठी काक, वायस, एकाक्षी समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न. दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य. पर्याय दिलेले आहेत तेलंगणा, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र. तर याचं उत्तर असणार आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न. भारतातील पहिला कार्बन न्यूट्रल शहर म्हणजे शून्य कार्बन निर्मिती कुठे होते? तर कुठल्या शहरात होते? पर्याय दिलेत सिल्ली, पिल्ली, सहारनपूर आणि चिल्ली. तर याचं उत्तर असणार आहे पिल्ली. पुढचा प्रश्न घेऊया. अलंकार ओळखायचा आहे आपल्याला. शिवाणी पेटविले पाषाण पठारावरती
जेव्हा एकाच अक्षराची पुनरावृत्ती वारंवार प्रत्येक शब्दामध्ये होते त्याला आपण म्हणतो अनुप्रास अलंकार. अलंकार कसं ओळखायचं 5 सेकंदात त्याच्यावरती मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. पुढचा प्रश्न, ब्रह्मराक्षस पाठीमागे लागणे म्हणजेच या म्हणीचा अर्थ अनेक संकटे कोसळणे होय. पुढील प्रश्न घेऊ. दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? पर्याय आहेत गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, बाळशास्त्री जांभेकर. आणि याचं उत्तर असणार आहे बाळशास्त्री जांभेकर. पुढचा प्रश्न, प्लासी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? प्लासी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत हरियाणा, पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश. आणि याचं उत्तर असणार आहे पश्चिम बंगाल. या ठिकाणी प्लासी हे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न, निलगिरी पर्वत हे भारताच्या कोणत्या दिशेला आहे? निलगिरी पर्वत हे भारताच्या कोणत्या दिशेला आहे? पर्याय दिलेले आहेत पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. तर याचं उत्तर असणार आहे दक्षिण. महात्मा फुले यांचा जन्म केव्हा झाला हे विचारण्यात आलेला आहे आणि पर्याय आहेत 11 एप्रिल 1827, 23 एप्रिल 1873, 26 जून 1874 आणि 18 एप्रिल 1858. तर याचं उत्तर असणार आहे 11 एप्रिल 1827. पुढचा प्रश्न, रसिया हे लोकसंगीत कोणत्या राज्याचं आहे? आणि पर्याय दिलेले आहेत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडू. आणि याचं उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झालेली आहे? तर याचं पर्याय दिलेत 1885, 1886, 1887 आणि 1888. तर याचं उत्तर असणार आहे 1885. पुढचा प्रश्न इंग्लिश ग्रामरवरती आधारित आहे. वन हू स्पीक्स मेनी लँग्वेजेस म्हणजे एखादा व्यक्ती खूप सगळ्या लँग्वेजेस किंवा भाषा माहिती असतील त्याला, तर त्याला काय म्हणायचं? तर एका शब्दात उत्तर असणार आहे पॉलिग्लॉट किंवा लिंग्विस्टिक, म्हणजेच ज्याला की भरपूर लँग्वेजेसचं ज्ञान आहे. हू स्पीक्स मेनी लँग्वेजेस. पुढचा प्रश्न, अँटॉनिम ऑफ पेसिमिस्टिक. पेसिमिस्ट म्हणजे निराशावादी आणि त्याचं अँटॉनिम घ्यायचं आहे आपल्याला विरुद्धार्थी. तर त्याचं विरुद्धार्थी असणार आहे ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी. आशावादी. अशा प्रकारे आज आपण इथे घेतलेला आहे जिल्हा परिषद भरतीचा झालेला पेपर. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला जरा कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.